नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित नाशिक महसुली विभागातील विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपच्या उमेदवारांना विकास कामांमुळे जनतेतून मोठा पाठिंबा, प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या सततच्या ऑनलाईन पोर्टल लिंक्स व मोबाईल ॲप्सवरील कामांमुळे प्रत्यक्ष अध्यापन कोलमडले असून याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी। आणि स्वर्गीय गजानन पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त लोकनेते बापूसाहेब गजानन नारायण पाटील शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा मंच शिरूर महोत्सव 2026 अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित नाशिक महसूल विभागातील विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले। धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नाशिक महसुली विभागातील विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शुक्रवारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। स्पर्धेच्या प्रारंभी मान्यवरांना मानवंदना देण्यात आली। त्यानंतर पथसंचलन व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। सामाजिक न्याय विभागाअंतर्गत नाशिक विभागातील विविध शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर येथील एकूण 10 शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्वाती काकडे, प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त संजय सैंदाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेशचंद्र दराडे यांनी केले तर मनोज कुमार देवरे यांनी आभार मानले। नाही लागत आहे, आज सुट्टी आहे का सूर्याची? हो। अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग। वन सेकंड, गुड मॉर्निंग। जोपर्यंत हा स्पिरिट नाही येणार ना, तो यू वोंट बी एबल टू प्ले हार्ड। जमले नॉट फॉर द कॉम्पिटिशन बट फॉर द एन्जॉयमेंट। माहिती आहे ना सर्वांना? एकदम ट्रू स्पिरिटने गेम्स खेळायचे। तुमच्या सगळ्या सर लोकांनी खूप छान नियोजन केलंय। जाताना त्यांना थँक्यू म्हणायचं आहे। ज्या टीम्स जिंकतील त्यांना कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे। ज्या नाही जिंकणार त्यांच्याकडे अजून चान्स राहील अजून मेहनत करून अजून चांगलं खेळण्याचा। म्हणून खूप खूप प्रॅक्टिस करायची आहे। आणि इथे कोणी हारलं कोणी जिंकलं, एकामेकासोबत फ्रेंडशिप नेहमी ठेवायची आहे। कोणी कोणाला मारायचं नाही। ओके ओके। वन्स अगेन अ लॉट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स टू मिस्टर संजय सैंदाने। तुम्ही इतकं छान ऑर्गनाईज केलंय। मिस्टर वाघ, थँक्यू फॉर कमिंग। मिस्टर पाटील, ऑलवेज अ एन्थुझियास्टिक पर्सन। अँग्री यंग मॅन पाटील, स्पोर्ट्स ऑफिसर, त्यांनी सगळ्यांनी त्यांच्यासाठी क्लॅप करायचं आहे। थँक्यू स्वाती, थँक्यू एव्हरीवन, ऑर्गनायझर्स, आणि सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देते। प्ले विथ द ट्रू स्पिरिट। थँक्यू सो मच। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपच्या उमेदवारांना भाजपच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकास कामांमुळे जनतेतून मोठा पाठिंबा मिळत असून त्यांच्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजपच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालेली आहेत। त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना जनतेतून मोठा पाठिंबा मिळत आहे। या प्रभागात भाजपतर्फे धीरज परदेशी, कल्याणी अंपळकर, पुष्पा पवार, आकाश शिंदे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांनी प्रभागात काढलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। यावेळी भाजप उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांचे आशीर्वाद घेत आहेत। भाजपचे चारही उमेदवारांची जनतेशी नाळ जुळलेली आहे। प्रभागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे। तसेच प्रभागाचा विकास करण्याची धमकी या उमेदवारांमध्ये आहे। त्यामुळे हे उमेदवार केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत। त्यांनी प्रचार रॅली, प्रसार सभांच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा धडाका लावला असून प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे। भाजपच्या उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबिकानगर, विठ्ठलनगर, सप्तशृंगी नगर, छोरिया नगर, शिंदे नगर, महावीर सोसायटी, अरिहंत नगर आदी
कॉलनी परिसरात मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत आशीर्वाद घेतला. प्रचार रॅलीस परिसरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचार रॅल्यांमध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय असून महिलांमध्ये उत्साह संचारला आहे. रॅलीत सुवर्णा पाटील, यशोदा परदेशी, भारती शिंदे, निलिमा पाटील, भावना पाटील, दीपाली जाधव, मंगलबाई शिंदे, संतोष शिंदे, विजय ठाकरे, खेमचंद ठाकरे, मीना कुवर यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. मी प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी करते. भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी करते. आजपर्यंत आम्ही विकासाचा जर विचार केला तर 35 वर्षात कुठलंही काम झालेलं नव्हतं. प्रभाग क्रमांक जो जुना 14 आहे. मी मागच्या वर्षी सुद्धा पंचवार्षिक नगरसेविका भारतीय जनता पार्टीची होते आणि यावर्षी सुद्धा आहे. तर यावर्षी जो आमचा प्रभाग क्रमांक मागील 14 होता तो 16 झालेला आहे. 16 म्हटल्यावर आज आपली मोहाडी आहे. मोहाडी अर्धा पट्टा आम्हाला जोडला गेलेला आहे. आणि आज मागच्या पंचवार्षिकचा जर विचार केला तर कमीत कमी एक 10-15 कोटीच्या जवळपास आमचे कामं झालेले. म्हणजे प्रभागातल्या क्षमतेनुसार 95% कामं आमचे झालेले आहे. आणि यापुढेही अजूनही आमचं एक छोटंसं हॉस्पिटलचं काम सुरू आहे. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही प्रचार कार्य आमचं सुरू आहे, जोरात सुरू आहे. आमच्या महिला भगिनी बघतायच आपण, महिलांचा खूप प्रतिसाद जोरात आहे आम्हाला. म्हणजे वास्तविक पुरुषांचा सुद्धा आहे, महिलांचा असल्यावर पुरुषांचा नक्कीच मिळणार. आणि संपूर्ण प्रभागाचा चांगला सपोर्ट मिळतोय, चांगला प्रतिसाद मिळतोय आणि सर्व वातावरण हे भाजपमय झालेलं आहे. आणि फक्त आता प्रतीक्षा गुलालाची आहे. धन्यवाद. आपली प्रचार फेरी सुगंधनगर, राजेश विहार, तसेच जळगाव जनता, पवननगर या भागामध्ये होती आणि भरपूर प्रतिसाद त्या प्रचार फेरीला होता. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार व शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देवपुरातील विद्युत कॉलनी व अंबाजीनगर येथे झालेल्या कॉर्नर सभेत भाजपवर जोरदार टीका करीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विद्युत कॉलनी व अंबाजीनगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थित मान्यवरांनी भाजपवर जोरदार टीका केली. प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी व शिवसेना युतीतर्फे योगिता सचिन दीक्षित, चंद्रशेखर रोहिदास दुसाने आणि योगेश गोकुळराव पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सदर कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. कॉर्नर सभेत पिंटू सिरसाट, श्यामकांत सनेर, माजी आमदार शरद पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका करीत तिघी उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. या प्रसंगी श्यामकांत सनेर, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, सुनील नेरकर, पिंटू सिरसाट, सुनील मोरे, आर्यप बोरसे, सोनू माळी, आबा पगारे, रोहित महाजन, देविदास चौधरी, राजेश पाटील, प्रमोद जाधव, यश कापडणीस, मंगल मराठे, श्रुती पवार, वर्षा महाजन, मीनाक्षी पिंगळे, जयश्री ठाकूर, सुरेखा ठाकूर, सुरेखा खैरनार, मनीषा पाटील यांच्यासह कॉलनीतील नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ते झालेले नाहीत. पावसाळ्यातलं पाणी पाऊस पडतं पण ते निचरा होत नाही. गटाऱ्यांचं नियोजन नाही. घरपट्ट्यांमध्ये भरमसाठ वाढ करून ठेवलेली आहे. आणि हे लोक आज मात्र जेव्हा नगरपालिकेच्या प्रचाराला बाहेर पडले त्यांच्याकडे या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला राहिलेलं शिल्लक नाही. आणि म्हणून यांनी एक धर्माचा आधार घेण्याची सुरुवात केली. धर्माच्या आधारावर मत मागण्याचा पायंडा या शहराला नवीन नाही. परवा राज्याचे मुख्यमंत्री महोदय आले होते. या शहराच्या आमदारांनी एकच भाषण केलं त्या ठिकाणी की आपण हिंदू बांधवांनी आपसात भांडू नका, नाहीतर फारुख शहांचा मुलगा महापौर होईल. म्हणजे तुम्हाला आम्हाला यांच्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या नागरी सुविधांपासून लांब ठेवून आपल्याला फक्त धर्मीयांमध्ये लढवायचं. 2019 या धुळे शहराच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीने अपक्ष उमेदवार म्हणून अचानकपणाने अनूप अग्रवाल यांना उमेदवारी दिली नाही, राजवर्धन कदम यांना उमेदवारी दिली. तर उभाटाच्या वतीने आदरणीय अनिल अण्णा गोटेंना उमेदवारी दिली.
आणि अनुभवांचा संताप एवढा अनावर झाला, यांना जेव्हा उमेदवारी मिळाली नाही तेव्हा या दोन्ही लोकांना यांनी मदत केली नाही. तेव्हा यांनी कोणाला रसद पुरवली, कोणाशी मैत्री केली? याच फारुख शाह साहेबांना त्यांनी आमदार केलं. हो, मग तेव्हा राजवर्धन कदम मांडे हिंदू नव्हते का? अनिल अण्णा गोटे हिंदू नव्हते का? माझी विनंती आहे तुम्हाला, आपण सर्व सभ्य सामाजिक या ग्रामीण भागातून आलेले इथे सगळे मंडळी, माता भगिनी आहेत, सगळ्या परिसरातले नागरिक आहेत. हे यांचं हिंदुत्व ढोंगी आहे. हे विचारावर आधारित नाही. ही निवडणूक मुळात राजकीय, नगरपालिकेची निवडणूक नागरी सुविधांशी संबंधित आहे. तुम्ही पाणी दिलं आहे की नाही, तुम्ही रस्ते दिलेले आहेत की नाही, तुम्ही गटारी दिलेल्या आहेत की नाही, अशा प्रश्नांवर हे निवडणूक नाही. हे लोक सरळ सरळ हिंदू आणि मुस्लिमच्या तुष्टीकरण करून मतं मिळवण्याचे संधी साधूपणा करता आहेत. तुम्ही या गोष्टीत बिलकुल बळी पडू नका. ही निवडणूक हक्काची निवडणूक आहे, नागरी सुविधा पुरवण्याची निवडणूक आहे. हा आमचा भैया योगेश सतत तुमच्या सुखदुःखामध्ये हजर आहे. तुमच्यामध्ये राहण्याचा तो प्रयत्न करतोय, तुमच्या समस्या जाणून घेण्याचा तो प्रयत्न करतोय. आमचा शेखर दुसाने जो बारीवर राहतो, त्या बारी परिसरामध्ये सतत गेल्या 10-15 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी खूप मोठे आश्वासनं देते, पण त्या भागाचं नागरिकांचं भवितव्य अत्यंत अंधकारमय आहे. त्या ठिकाणी हा आमचा शेखर, हा आमचा पिंटू दादा गोरगरीब माणसाच्या मदतीसाठी धावतो. कोणी पेशंट असेल, कोणी पाण्याचे प्रश्न निर्माण झाले असतील, सतत संघर्षाची भूमिका राज्य सरकारच्या विरोधामध्ये हे मंडळी सातत्याने घेते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या सततच्या ऑनलाईन पोर्टल लिंक्स व मोबाईल ॲप्सवरील कामांमुळे प्रत्यक्ष अध्यापन कोलमडले असून याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या सततच्या ऑनलाईन पोर्टल, लिंक्स व मोबाईल ॲप्सवरील कामांमुळे प्रत्यक्ष अध्यापन कोलमडले असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तातडीने निर्णय न घेतल्यास शाळा स्तरावरील सर्व ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की संच मान्यता धोरणामुळे आधीच शिक्षक संख्या अपुरी असताना त्यात दररोजची डेटा एंट्री, ऑनलाईन पडताळणी, अहवाल मूल्यमापन, BLO इतर शासकीय कामांमुळे शिक्षक अध्यापनापेक्षा मोबाईलमध्येच अडकले असल्याची तीव्र नाराजी पालकांमधून व्यक्त होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. नॅस, पॅट व CCEच्या नावाखाली खासगी कंपन्या व NGO मार्फत विकसित सदोष ॲप्सद्वारे होणारे ऑनलाईन मूल्यमापन पूर्वग्रहित दूषित असून त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची बदनामी होत असल्याचा गंभीर आरोपही संघटनेने केला आहे. शाळा स्तरावरील सर्व ऑनलाईन कामांसाठी समूह साधन केंद्र स्तरावर स्वतंत्र डेटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करावेत व शिक्षकांना या कामातून मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले असून निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी स्वीकारले. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष बापू पारधी, जिल्हा सरचिटणीस एकनाथ भांबरे, राजेंद्र पाटील, प्रमोद सोनवणे, गोपाल लोहार आदी उपस्थित होते. आज माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीकडून निवेदन देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष आदरणीय विजय कोंबे साहेब, राज्य सरचिटणीस राजनजी कोरगावकर सर आणि शिक्षक नेते आदरणीय उदयजी शिंदे आणि जिल्हा नेते राजेंद्र पाटील यांच्या आदेशान्वये 28 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकणे हा ठराव झालेला होता आणि तो ठरावानुसार आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये माननीय प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात येत आहे. कारण या आधुनिक युगामध्ये डिजिटलाने प्राथमिक शिक्षक हा ऑनलाईन अध्यापन करून त्यावेळेस खूप चांगला प्रतिसाद मिळत होता, आजही मिळतो. परंतु
पॅट असेल, नॅस असेल, CC असेल, अशा ज्या ऑनलाईन कामामुळे शिक्षक अत्यंत त्रस्त झालेला आहे. BLOच्या ऑनलाईन कामानेही त्रस्त झालेला आहे. NGOने जे ॲप तयार केलेलं आहे ते सदोष आहे. अशा या NGOच्या ॲपनेही प्राथमिक शिक्षक आणि शाळांची बदनामी होत आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने एक ठराव केलेला आहे आणि ठरवलेलं आहे की ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकणे. लोकनेते स्वर्गीय गजानन पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्री कालिका विद्या प्रसारक संस्था शिरूर तर्फे आयोजित शिरूर महोत्सव 2026 अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील शिरूर येथील श्री कालिका विद्या प्रसारक संस्थेचे FM खंडेलवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरूर येथे स्वर्गीय गजानन नारायण पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सांस्कृतिक क्रीडा महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी श्री कालिका विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष विजय गजानन पाटील व सचिव आशुतोष पाटील यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोकनेते गजानन पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेत प्रामुख्याने एकूण 22 संघ सहभागी झाले असून 14, 17 व 19 वय वर्षातील स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले आहेत. स्पर्धेत विजयी स्पर्धकास प्रथम 2100 रुपये, द्वितीय 1100 रुपये आणि प्रत्येक गटात त्या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार असून उत्तेजनार्थ बक्षीस देखील देण्यात येणार आहे. तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेचा शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी समारोप करण्यात येणार आहे. यावेळी संचालिका यमलता सूर्यवंशी, समन्वयक पंकज पाटील, प्राचार्य SK वसेकर, उपप्राचार्य CB पाटील, प्राध्यापक GR पाटील, CS बदाने, उपशिक्षक ललित पाटील, अमित बदाने, VS साळुंके, पर्यवेक्षक SV पाटील, सचिन बोरसे, अंबादास सूर्यवंशी, जय बोरसे, CB साळुंके, पंकज पाटील, प्रवीण पाटील, MP थोरात, MD पठाण, HD थोरात, प्रतीक सोनवणे, भूषण गुगे, GR चव्हाण, JB देसले, PC पाटील, HD परमार, मनोज विस्पुते, आरोप कटारे, चेतन पवार, VC पाटील, ND पाटील, TS देसले, BP मोरे, PV पाटील, KS पाटील, KR सानप, दत्तात्रय पाटील, DN पाटील, सचिन मोरे, स्वप्नील पवार, सागर मोरे, विजय आयरे, अतुल पाटील, पंकज पाटील, संदीप पाटील, विजय पाटील, MS साळुंके, उल्केश पाटील, श्याम बदाने, संग्राम पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि आमच्या असलेल्या आजारवर दिवंगत बापूसाहेब गजानन नारायण पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त तालुकास्तरीय भव्य अशा क्रीडा स्पर्धांचं आयोजन FM खंडेलवाल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रसंगी उद्घाटनाच्या प्रसंगी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब विजय गजानन पाटील, तसेच संस्थेचे सचिव आदरणीय दादासाहेब आशुतोष विजय पाटील, संस्थेच्या संचालिका आदरणीय ताईसाहेब हेमलता सूर्यवंशी, संस्थेचे समन्वयक आदरणीय पंकज रावसाहेब, उपस्थित माझे सर्व स्टाफ आणि बाहेरून या स्पर्धेसाठी प्रवेशित झालेले 22 एकूण संघ, त्या 22 संघाचे प्रशिक्षक, सर्व टीमचे कोच आणि विद्यालयाचे सर्व विद्यार्थिनी या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरता 3 गट तयार करण्यात आलेले आहेत. 14 वर्ष, 17 वर्ष आणि 19 वर्षीय खुला गट. या अशा तिन्ही गटांमधून 22 स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यातून विजयी होणारे जे स्पर्धक आहेत त्यांना आमच्या दिवंगत लोकनेते बापूसाहेब गजानन नारायण पाटील सांस्कृतिक क्रीडा मंचतर्फे ट्रॉफी आणि प्रत्येक सहभागी खेळाडूला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आज या निमित्ताने आपण उपस्थित जेवढी या ठिकाणी आलेले प्रमुख पाहुणे होते, त्यानंतर या क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या सर्व स्पर्धकांना आणि त्यांच्या कोचला आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा उद्या महिला खेळाडूंचा सुद्धा या ठिकाणी संघ आलेले आहेत. त्या मुलींच्या संघांच्या मॅचेस संपल्यानंतर 4 वाजता सायंकाळी याच प्रांगणामध्ये आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. बक्षिसाची त्यामध्ये रक्कम
रक्कम प्रथम पारितोषिक 3100, त्यानंतर द्वितीय पारितोषिक 2100 आणि तृतीय पारितोषिक 1100 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक गटातून ते देण्यात येणार आहे आणि त्यानंतर विजयी जो संघ आहे त्यांना ट्रॉफी पण देण्यात येणार आहे आणि सहभागी प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित नाशिक महसुली विभागातील विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपच्या उमेदवारांना विकास कामांमुळे जनतेतून मोठा पाठिंबा, प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या सततच्या ऑनलाईन पोर्टल, लिंक्स व मोबाईल ॲप्सवरील कामांमुळे प्रत्यक्ष अध्यापन कोलमडले असून याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी. आणि स्वर्गीय गजानन पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त लोकनेते बापूसाहेब गजानन नारायण पाटील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा मंच शिरूर महोत्सव 2026 अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.